नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार, जे साक्षात ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेले आहेत. ते 3 मोठे चमत्कार कोणते, त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी, पुढचे काही दिवस तुमचे आयुष्य बदलू शकतात. आज ग्रहाची अशी एक अनोखी चाल झाली आहे, जी वर्षातून एकदाच घडते आणि ज्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे फक्त कुंभ राशीला. तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात मनात अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. होय, अचानक येणारी खुशखबर, अडकलेलं काम पूर्ण करणार, घर समृद्धीचं सुखाचं प्रवेश करणार आहे. कारण कुंभ रास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, अडकलेले काम पूर्ण होणार, कारण तुमच्या मनावर दगडासारखं बसलं आहे आणि कित्येक दिवस, कदाचित कित्येक मेहनत तुम्ही त्यासाठी धडपड करत होता. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम नक्की पूर्ण होईल असा विश्वास होता. पण जसं जसं वेळ गेला तसं अडथळे वाढत गेले. कधी कागदपत्रामध्ये अडचण, तर कधी पैशांचा प्रश्न निर्माण झाला असेल, पण एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली असेल. प्रत्येक वेळी तुम्ही आशेने पुढे पाऊल टाकलं, पण प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिलं. कारण कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की कोणाची वाईट नजर लागली किंवा आपलं नशीबच खराब आहे असं तुम्हाला वाटलं. पण रात्री उशिरापर्यंत तुम्ही जागून विचार केला, मी इतकं मेहनत करतोय तरीही यश का मिळत नाही. मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मानायचं काही विचार केला, तर तुमच्यासाठी काहीतरी होतं. एक छोटीशी अशी ज्योत मी तुम्हाला तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी सांगणार आहे. तर हे राशी भविष्य काय असणार आहे. हा संघर्ष व्यर्थ नव्हता, तर ग्रहाची हालचाल तुमच्या बाजूने फिरते आणि शनिदेवांनी तुमच्या सहित तुमची प्रामाणिकता आणि तुमची मेहनत पाहिली आहे. जे काम सतत अडत होतं तेच अचानक अगदी येईल. ज्या ऑफिसमध्ये फाईल थांबली होती ती पुढे जाईल आणि व्यक्तीकडून उत्तर येत नव्हती ती अचानक संपर्क करेल. एखादा अनपेक्षित कॉल, एखादी सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीची पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेणार आहे. तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की इतके दिवस जिथं आमदार फिरत होते तिथं अचानक प्रकाश कसा पडला. घरात आनंदाची बातमी जाईल, कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्ही स्वतःलाच म्हणाल, मी हार मानली नाही म्हणून आज हे शक्य झालं आहे. तर कुंभ राशी, हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यासाठी भीती निघून जाईल आणि तुम्हाला जाणवेल, संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही अशक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक राहा, कारण अडकलेले काम आता वेगाने पूर्ण होणार आहे. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, देव कधीच उशिरा करत नाही, तो फक्त योग्य वेळी यायची वाट पाहतो. तर 2 नंबर असा आहे की धनलाभाचा जास्त जबरदस्त योग. कुंभ राशीच्या राशी भविष्यामध्ये पैशाबाबतच्या गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवला असेल. कमाई होत आहे पण टिकत नाही, पैसे येत होते पण अचानक खर्च वाढत होता. कधी घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च, तर कधी अनपेक्षित जबाबदारी तुमच्या बजेटचं पूर्णपणे कोलमडून गेलं होतं. तुम्ही मनात विचार करत होता की इतकी मेहनत करूनही हातात काहीच राहत नाही. काही वेळा तर अशी परिस्थिती आली की तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे. धनभावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशाची तुम्ही अपेक्षा सोडली होती, अडकलेली रक्कम, उदाहरणार्थ पैसे थांबलेले पेमेंट, ते अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करण्यासाठी बोनस, इन्कमिंग
किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकणार आहे. व्यवसाय करण्यासाठी अचानक मोठे ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळणार आहे. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही तर टिकणारही आहे आणि तुम्हाला पैशाचं योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळेल. पूर्वीचे जे गोंधळ होता तिथे आता स्पष्टता येईल आणि घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशाबद्दलची भीती कायमची निघून जाईल. हा काळ तुम्हाला शिकवतो की कधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचे फळ आता मिळायला सुरुवात झाली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा आणि देवाचे आभार म्हणायला विसरू नका, कारण हा धनलाभ केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3, नातेसंबंधामध्ये मोठा बदल. तर कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसतात पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काहीतरी बिनसलं होतं. एखादा गैरसमज, न बोललेले शब्द, तुटलेला संवाद किंवा घरातील वादविवाद. मनात खूप काही सांगू इच्छितो होतो पण योग्य वेळ मिळाली नव्हती. काही वेळा अहंकार आडवा येत होता तर काही वेळा परिस्थिती दुरावा निर्माण करत होती. घरात वातावरण, जोडीदारात मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडण किंवा जवळच्या मित्राशी तुटलेली मैत्री यामुळे तुमच्या मनात खोल वेदना निर्माण झाल्या होत्या. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार केला पण इतका वाईट काय केलं उत्तर मिळालं नाही आणि मात्र परिस्थिती हळूहळू बदलत गेली. ग्रहाची ऊर्जा संवाद वाढवण्यासाठी आहे. ज्या व्यक्तीने तुमच्याशी बोलणंच बंद केलं आहे ती अचानक संपर्क करेल, मेसेज करेल, कॉल करेल किंवा प्रत्यक्षात भेटू शकते आणि गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल. जे शब्द आधी कधीच बोलले नाही ते आता स्पष्ट बोलले जातील. विशेषतः वैवाहिक जीवनातील सुधारणा होण्याचे संकेत आहेत. पती-पत्नीमधील जोडीदारामध्ये अपेक्षित साथ आणि समजूतपणा मिळणार आहे. प्रेम व्यक्त होणार आहे. आता तुटण्याच्या मार्गावर होतो तेच पुन्हा मजबूत होण्याच्या मार्गावर. कुटुंबाचे आनंदाचे क्षण येणार आहेत. कौटुंबिक आनंद वार्ता, घरात हसू येणार आहे. आणि कुंभ राशी, तुमचं मन स्वच्छ आहे, कोणाचं वाईट विचार करत नाही. म्हणूनच आता नशीब तुमच्यासाठी नात्यामध्ये गोडवा परत आणणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबवू नका, प्रेम व्यक्त करा, माफ करायला शिका. मग माफी मागायला सुद्धा विसरू नका, कारण येणारा काळ तुमच्या नात्यात नवसंजीवनी देणार आहे. ते साथ भविष्य नाही तर तुमच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरणार आहे. संघर्ष संपत चालला आहे. अडकलेले काम पूर्ण होत आहेत. दरवाजे उघड होत आहेत. नात्यामध्ये गोडवा परत येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, नशीब साथ देऊ लागते तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचावणारा आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करणार आहेत. ज्यांनी तुमची साथ सोडली ते पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि कुंभ राशीचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा तुमच्या राशी भविष्य घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.